तर मग जशीच 13 तारखेला हिची कुंडली माझी कुंडली घेऊन हिचे पप्पा माझे पप्पा आणि ते जे मामा होते ते सगळे बामणाकडे गेले. तर बामणानी ते लगेच म्हटलं की 13 तारीख आहे म्हणे लग्नाची. तर मग यांनी विचार वगैरे काही केलाच नाही. 13 तारीख आहे म्हटली तर मग अरे वा, त्यांना तर मस्त झालं की यांना पण पसंत आहे आम्हाला पण पसंत आहे. 13 तारीख होते तर छानच आहे, लगेच लग्नाची वगैरे करून टाकू. यांची म्हणजे हिच्या पप्पाचं पण होऊन गेलं होतं की नाही आम्ही पण ऍडजस्ट करतो म्हणे. काय पप्पांना पण माहिती जास्त लोकला आपल्याला पण यायचं काम नाही. 10 लोक इकडून येऊ 10 लोक तिकडून येऊ, मस्तपैकी लग्न लावून टाकू यांचं, टेन्शन नाही आपल्याला. त्या प्लॅनिंग नुसार त्यांचं चाललं होतं. मग हे मस्त यांनी कुंडल्या वगैरे बघितल्या. मग माझे पप्पा घरी आले तर मी बसलो होतो मोबाईल वगैरे बघत. त्यावेळेस कोविड होता तर मी ते मला पबजीचा वगैरे खूप नाद लागला तेव्हा मी मस्तपैकी पबजी खेळत होतो. तर मग माझं चालू होतं धाड 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 धाड. पप्पा मला म्हणायला लागले, म्हणजे पप्पा मला बारक्या म्हणतात, करे बारक्या म्हणे काय करायचं म्हणे. म्हणलं कायच म्हणे तेच 13 तारीख निघून राहिली म्हणे. काय 13 तारीख म्हणलं आज किती म्हणे 11. 11 म्हणलं उद्या परवा. म्हटलं काय नाही म्हटलं उद्या परवा मध्ये आपल्याला सिटीमध्ये जरी जायचं म्हटलं सांभाळण्या गेलं कपडे वगैरे घ्यायला लग्नाचे तर ते पण नाही भेटणार म्हणलं आपल्याला. आणि तुम्ही कुठे म्हणले म्हणलं 13 तारीख. तर मग मम्मी म्हणते मला नाही भाऊ करून घे म्हणे, तुझी सुट्टी किती दिवस झालं म्हणे आता, ऐकायला म्हणे माझं जरा मोठे माणसं सांगतं जरा चांगलं सांगता म्हणे. मी यार म्हटलं काय म्हटलं मी लग्न करायसाठी सोडीला आलोच म्हटलं सुट्टीला. पण मग नंतर मी त्याला म्हटलं म्हणलं थोडंसं म्हटलं मला तुम्ही 15-20 मिनिटं आधा घंटा द्या म्हणलं, 1 घंटा द्या म्हणलं, टाइम द्या म्हणलं मला, मी विचार करतो म्हणलं मग सांगतो म्हणलं तुम्हाला काय करायचं होतं. मग मी फोन वगैरे घेतलो ते पबजी वगैरे मी लगेच मोबाईल वगैरे साईड ठेवून दिला. म्हटलं काय यार म्हटलं लग्न एवढं लवकर कोणी करतं का म्हटलं. विचार वगैरे केला मी म्हटलं यार आता सुट्टी आलं म्हटलं आपण पोरगी व्हायला 10 दिवस पण झाले म्हटलं अजून यांचं लग्नाचं पण प्लॅनिंग चाललंय म्हटलं. मग गेलो मी मस्त वारामध्ये जाऊन बसलो विचार करू यार म्हटलं लग्न करणं ठीक आहे का, थोडा वेळ देऊ सगळ्या गोष्टीसाठी थांबू म्हटलं. मग बऱ्याच टाइम मी ते शेतामध्ये जाऊन विचार वगैरे केला. मग नंतर मी त्यांना येऊन म्हटलं 13 तारीख तर शक्य नाही म्हटलं, 13 तारखेला लग्न नाही करणार म्हटलं. मला माझे पण काही स्वप्न आहे म्हटलं, माझे काही प्लॅन आहे म्हटलं लग्न वगैरे मोठं करायचं. तर त्याचा पण काही विचार करा म्हटलं तुम्ही. फक्त अगोदर म्हणतो ते कोविडच्या वेळेस तो लग्न मोठं करू तो लग्न मोठं करू, दोघांचे लहान लग्न गेले तो मोठं करू, आणि आता टायमावर म्हणते लगेच करून टाकू. मग घरच्याला मी सांगितलं, घरच्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट बसली. तर मग ते मग शांत झाले. ते मला म्हटले नाही की तो आपण 13 लग्न करू म्हणून. मग ते शांत झाले. ते म्हणजे ठीक आहे म्हणजे तुला जसं वाटतं म्हणजे तसं करू म्हणे आपण. तुझ्या घरचे काय म्हटले तुम्ही तेव्हा? माझ्या घरचे असंच म्हटले होते पप्पा काका की 13 तारीख निघते म्हणे आम्ही गेलो तर मग काय करायचं. तर मधले माणसं सुद्धा होते तिथं दोघं तिघं होते ते. तर 13 तारीख म्हटल्यानंतर तुम्ही चौकच झाले. आता 13 म्हणजे 11 आणि 12 आणि 13 म्हणजे 2च दिवसात तेव्हा तर काहीच होणार नव्हतं. तर मग मी म्हटलं नाही 13ला तर नाही. तर मग म्हणे तिकडच्यांना ते पण हो म्हटले मी तिकडचे. तर मी म्हटलं नाही 13ला तर नाही जमणार, 13ला तर मी करणारच नाही लग्न. आणि ही गोष्ट अशी होती ना की आम्ही एकमेकांना म्हणजे असं जाऊन बघितलं होतं पण आमचे मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज काहीच नव्हते. म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. आम्ही एकमेकांना पसंत होतो पण आम्ही बोललो नव्हतो. ही पण मला बोलली नाही आणि मी पण बोललो नव्हतो. माझं नाव विचारलं तेवढंच यांनी फक्त, बाकी काहीच नाही. नाही तर आम्ही काही बोललो. ते नाव पण मी नव्हतं विचारलं, ते नाव पण माझ्या मोठ्या भावाने विचारलं, दादाने विचारलं होतं. पण तेव्हा बस आवाज ऐकला, आम्ही दोघं असं एकमेकांना बोललेलं म्हणजे आमचं बोलणं असं पण नाही की तुम्हाला मी पसंत आहे का किंवा मी तुम्हाला पसंत आहे असं काहीच झालं नव्हतं आमचं. म्हणजे घरच्यांनी सगळं ठरवलं आणि परत त्यामध्ये पण लगेच 2 दिवसात लग्न म्हणजे एक वेगळीच गोष्ट झाली होती. आणि मग तरी पण घरच्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे कधीतरी होणारच आहे, तर मग 2 दिवसात काय आणि 15 दिवसात काय एकच. पण आमचं म्हणणं होतं दोघांचं म्हणतं, त्यांचंही तेच म्हणणं होतं आणि माझंही तेच की एंगेजमेंट करून ठेवू आणि मग नंतर लग्नाचं बघू दुसऱ्या सुट्टीला आल्यानंतर. पण नाही, घरच्यांचं तसं नाही, नाही करायचं तर मग आताच एंगेजमेंट पण नाही करून ठेवायची मग असं जर नसेल तर. तर मग असं झालं आणि मग मी नाहीच म्हणत होते. तर मग पप्पा त्यांचं चाललंय बघू मग काय करायचं. तर मग सगळ्यांचा विचार झाला आणि मग ते म्हणते ठीक आहे परत आपण विचारून बघू की दुसरी एखादी तारीख निघते का म्हणून. तर मग त्यांनी विचारपूस केली वाटतं. तर मग असं आमचं म्हणजे हे झाले सगळ्या गोष्टी. हा म्हणजे फायनली आम्ही दोघं न बोलता
आम्ही ती 13 म्हणजे तारीख घरच्यांनी कॅन्सल ऐकलं की केली बा म्हणजे आमची. दोघांना यांचं अजून काय हा. असं हे नाही दोघांचं पण म्हणजे यांच्याही हा. घरच्यांनी त्याचं ऐकलं आणि माझ्याही घरच्यांनी म्हणजे कारण हे अशी काही वेळ नाही की म्हणजे आता झालं म्हणजे परतही करता येईल. हम्म. त्यामुळे ते म्हटले ठीक आहे तुमचंही काहीतरी हे आहे. कारण माझं म्हणणं होतं एका दिवसामध्ये सगळं म्हणजे मॅनेज नाही होत तर त्यामुळं मला म्हणजे हळदीचं वगैरे 3 दिवसाचं असतं तेव्हा मस्त वाटतं तर ते 3 दिवस हळद कुंकाचं एक वेगळं तेव्हा वेगळं लुक राहतं तर मग ते सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या होत्या. तर मग पप्पा ते म्हणले ठीक आहे आपण करून टाकू काहीतरी बघू म्हणे आपण जाऊ पुन्हा आणि दुसरी तारीख एखादी काढून बघू तिकडच्यांचं ना आपलं दोघांचं बोलणं झालं की मग करता येतील सगळ्या गोष्टी. तर मग ते बोलले वाटतं पप्पा ते आणि मग त्यांनी नंतर चेंज वगैरे करून घेतली तारीख ते काय नंतर म्हणजे जसं घरच्यांना कन्व्हिन्स केलं 13 तारीख नको म्हणून तसं हिने पण प्रयत्न केला की 13 तारीख नको म्हणून मग ती 13 तारखेची आम्ही गोष्ट ती टाळून टाकली आमच्या लग्नाची की बाबा आम्हाला 13 तारीख नको आम्हाला 13 तारखेला शक्य नाहीये लग्न. तर मग ती एकाने आम्ही कॅन्सल केली ती 13 तारीख. तर मग त्याच्यानंतरची इंटरेस्टिंग स्टोरी अजून पण खूप आहे. तर एंगेजमेंटची स्टोरी आहे आमची. ती एंगेजमेंटची स्टोरी यापेक्षा पण खतरनाक आहे. यापेक्षा पण खतरनाक आहे तो म्हणजे मी खरंच अशी गोष्ट नोकरीवाल्यांच्या आयुष्यामध्ये पण होते का तर तुम्ही शॉक होऊन जाशाल. कारण की आम्ही जर तो आता विचार केला ना तर आम्ही खूप स्वतः शॉक होऊन जातो की असं या सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट झाल्या का आपल्या आयुष्यामध्ये. असं नाही की म्हणजे शिकलेली ग्रॅज्युएशन हिचं पण जस्ट कम्प्लीटच आहे अपेअर हे पण आणि ग्रॅज्युएशन झालं म्हणजे गावाकडे कसं म्हणतात की नाही शिकलेली पोरगा शिकलेला आहे नोकरीला म्हटल्यानंतर ऑब्विसली म्हणतात की नाही पोरगा शिकलेला आहे म्हणून तर नोकरीला लागला आणि शिकलेली पोरगीच करणार आहे ऑब्विसली. तर मग ही पण शिकलेली आहे आणि मग तो विचार आम्ही आता जरी केला की आपण एवढं शिकलेलो वगैरे बाहेर राहिलोय पण तरी पण या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत एवढ्या फास्ट कस काय तर त्या होऊन गेल्या माहितीये का. असं इमॅजिन पण नाही केलं आम्ही की नाही या सगळ्या गोष्टी होणार नाही की झाल्या होत्या पाहिजे की नव्हत्या झाल्या पण झाल्या त्या चांगल्याच झाल्या माहितीये का. ज्या म्हणतात ना की जी गोष्ट होती ती चांगल्यासाठीच होती. तर मग ती गोष्ट झाली तर चांगलीच झाली आमच्यासाठी. 13 तारीख आम्ही कॅन्सल केली आणि त्यानंतरची इंटरेस्टिंग स्टोरीसाठी नेक्स्ट व्लॉग तुम्ही आमचा नक्की बघा. तोपर्यंत नमस्कार बाय.